मैत्रिणींनो, हा कपडा मी मीशोवरनं घेतला होता. याला घेऊन पण बरेच दिवस झाले. टेलरकडे शिवायला द्यायचं असं माझ्या डोक्यात होतं, परंतु मी विचार केला की बघू आपल्याला जमतंय का शिवून. म्हणून मी हा टॉप आता शिवलेला आहे आणि आता मी सलवार शिवायला घेणार आहे. टॉप मी घालून बघितला, थोडासा मला इथे बाहीला लूज वाटला, तो थोडासा आता मी इथे टाईट करणार आहे पाव इंचानी आणि नंतर मग मी सलवार शिवायला घेणार आहे. आता हा टॉप झाला आणि आता मी सलवार शिवायला घेणार. हा पूर्ण ड्रेस शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला हा घालून दाखवणार आहे. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा कसा दिसतोय. ॲक्च्युअली मला वेळ नव्हता म्हणून मी टेलरकडे देणार होते. मला स्वतःला शिवता येतं, पण मी कस्टमरचे ड्रेस वगैरे कधी शिवून देत नाही, फक्त ब्लाऊज शिवते. मिशोवरनं हा कपडा घेतला होता आणि मला वाटतं 550 रुपयाला काहीतरी मला हे पूर्ण ड्रेस मटेरियल मिळालं दुपट्ट्यासहित. आणि क्वालिटी खूप सुंदर आणि छान आहे. तुम्हाला जर असा ड्रेस घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करून तो घेऊ शकता. याच्यामध्ये कलर्स भरपूर होते, पण माझ्याकडे लाल रंगाचा एकही ड्रेस नव्हता म्हणून मी हा लाल रंगाचा घेतला. आता आपण सलवार शिवायला घेणार आहोत. तर सलवारचा नेफा मी इथे कापलेला आहे. तो थोडासा मला रुंदीला कमी पडतो, म्हणजे कमरेला तो छोटा होईल, म्हणून याला इथे मी हे दोन्ही बाजूनी जोडून घेणार आणि त्यानंतर मग पुढची जी प्रोसिजर आहे म्हणजे सलवार ॲक्च्युअल शिवायची ती मी सुरू करणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी खूप उत्साहात आहे, कारण आज मी एक असा ड्रेस शिवणार आहे जो मी बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करत होते. खरं तर आजकाल टेलरकडे आपण जर एखादा साधा पंजाबी ड्रेस शिवायला टाकला तर कमीत कमी म्हणजे विदाऊट अस्तर जर आपण एक ड्रेस शिवायला टाकला तर कमीत कमी 500 रुपये शिलाई घेतात. अस्तरचा असेल तर त्याची शिलाई जास्त असते. मी असं म्हणणार नाही की सगळेच टेलर एवढे पैसे घेतात, पण बरेच टेलर हे पैसे म्हणजे जनरल हीच शिलाई बहुतेक सगळीकडे आहे. आणि काय होतं, कधीकधी ना फिटिंगमध्ये गोंधळ होतो, तर कधीकधी डिझाईन आपल्या मनासारखी त्याने केलेली नसते. म्हणून मग मी विचार केला, मला थोडीफार शिलाई येते, मग आता स्वतःचे कपडे शिवण्याचा आपण का सराव करू नये. आणि आपल्याला जर एवढं येतं आहे तर मग आपण बाहेर टाकल्यानंतर आपले पैसे पण वाया जातात. तर प्रयत्न तर करून बघू, चुकलं काही झालं तरी ते आपलंच चुकणार आहे, कस्टमरचं थोडंच आपण काही नुकसान करतोय, असा विचार करून मी एक आज अस्तरचा ड्रेस शिवणार आहे. चला तर मग आता सुरू करूया असं मी म्हणते, पण त्याच्यापेक्षा अर्धा म्हणजे टॉप मी आधीच शिवून तयार केलेला आहे. आता फक्त मी सलवार शिवणार आहे आणि नंतर मग हा पूर्ण ड्रेस म्हणून मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. आता जेव्हा आपल्याला शिवण्याची आवड असते तेव्हा आपण जर शिलाई करायला बसलो तर आपलं मन खूप शांत होतं. याचं कारण असं, कारण आपल्या आवडीची गोष्ट आपण करत असतो. जर शिवायची आवडच नसेल तर मात्र आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपण टेलरकडे हे ड्रेस शिवायला टाकून आरामात आपण घालू शकतो. पण ज्याला खरंच मनापासून शिवायची आवड असते त्याला मात्र या गोष्टीपासून खूप आनंद मिळतो. आपलं मन पण कुठेतरी गुंतलं जातं, कारण आपण आपल्या आवडीची गोष्ट करत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण आपले स्वतःचे कपडे स्वतः शिवतो तेव्हा खरंच आपली खूप बचत होते. तुम्ही एक साधा विचार करा, एका ड्रेसचे आपण 500 रुपये टेलरला देतो. आपण काय एकच ड्रेस शिवतो का? नाही. असे वर्षातून आपण भरपूर ड्रेस टेलरकडनं शिवून घेतो. तर समजा एका ड्रेसचे आपण फक्त 500 पकडले विदाऊट अस्तर, तर महिन्याला आपण जर असे 2 ड्रेस स्वतः घरी शिवले तर किती मोठी रक्कम आपली वाचते. आणि ही बचत जी आपण करतो ना, ही फक्त पैशातूनच करतो असं नाही, तर ते एक स्मार्ट वर्क आपण आपल्या घरी करत असतो. म्हणजे तुम्ही असं गृहीत धरा की ती एक प्रकारची मेडिटेशनच आहे, कारण ही गोष्ट आपल्याला मनातून आनंद देत असते. आणि कौशल्याची वाढ आणि सराव हे आपण करत असतो. सुरुवातीला मलाही वाटायचं की अरे, ड्रेस शिवणं आपल्याला व्यवस्थित जमेल का? अस्तरचा ड्रेस शिवणं हे थोडं किचकट वाटतं. पण तुम्ही जर संयमाने आणि बारकाव्याने लक्ष घेऊन ते काम केलं तर काहीच अशक्य नाही. हे माझ्या कृतीतून मी सिद्ध केलेलं आहे माझ्यापुरतं. आता माझ्या चॅनलवर मी तुम्हाला अनेकदा सांगते की एखादी गोष्ट शिकण्यासाठी फक्त जिद्द लागते. आणि आज मी हा जो अस्तरचा ड्रेस शिवणार आहे, म्हणजे आता जो शिवण माझं चालू आहे, त्यात मी खास करून फिटिंगवर लक्ष देते. कारण स्वतःचे कपडे स्वतः शिवल्यामुळे आपल्याला हवं तसं कापड, फिटिंग आणि फॅशन हे सगळं आपलं आपण निवडू शकतो. टेलरकडे देताना आपण फक्त टेलरला सांगतो की मला ही डिझाईन हवी, मला ती डिझाईन हवी,
पण स्वतः शिवताना ते डिझाईन आपण स्वतः जगवतो असं मला तरी वाटतं. आणि तिसरं असं की तुम्ही विचार करा, बाजारामध्ये आपण जेव्हा रेडीमेड कपडे घेतो ते कधी खांद्याला मोठे असतात, कधी कंबर सैल असते, मग कधी अजून त्याच्यामध्ये काहीतरी ऑल्टरेशन्स आपल्याला हवे असतात. हे सगळं करायला आपण टेलरकडे जाऊन पैसे खर्च करतो. त्यापेक्षा आपण जर बेसिक शिवणकाम शिकून घेतलं, आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक सेकंड हँड मशीन जर आपल्या घरात असेल, अर्थात हे सगळं कधी, ज्या वेळेला आपल्याला स्वतःला शिवायची आवड असते त्यावेळेलाच ही इन्व्हेस्टमेंट आपण करतो. तर एक सेकंड हँड मशीन जरी असेल तर या बेसिक गोष्टीसुद्धा आपण करू शकतो आणि त्यातूनसुद्धा आपण भरपूर पैसे वाचवू शकतो. आता मी सलवार शिवते आहे. सलवार शिवता शिवता मला एक गोष्ट आठवली, म्हणून मी तुमच्यापाशी शेअर करते. सुरुवातीला जेव्हा मला शिवता येत नव्हतं त्यावेळेला, आणि मला शिवायची आवड होती पण शिवता येत नव्हतं, त्यावेळेला माझं शिलाई मशीन जे होतं ते हळूहळू काम करायचं. पण आता मला सवय झाल्यामुळे ते मी अगदी सफाईदारपणे चालवू शकते. आणि सफाईदारपणे आता मला हे मशीन चालवता आलं. त्यानंतर मी क्लास केला, त्यानंतर मी ब्लाऊज शिवायला लागले. ड्रेस मी शिकले होते पण मी जास्त कधी प्रॅक्टिस केली नव्हती. तर आता ती प्रॅक्टिस पण मी हळूहळू सुरू केलेली आहे. आणि या सगळ्यातून मला फक्त माझे पैसे वाचतात एवढंच नाही, तर मला एक खूप आनंदसुद्धा मिळतो. तुम्हाला हे पटतंय का? कमेंटमध्ये अवश्य कळवा. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा माझा ड्रेस आता पूर्णपणे शिवून तयार झाला. ही झाली समोरची बाजू. हे बघा, थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला. आणि ही झाली मागची बाजू. इथे मला त्याला टक्स मारावे लागले कारण इथे थोडासा तो लूज झाला होता त्यामुळे, आणि तो असा थोड्या पडत होत्या, त्यामुळे इथे मी त्याला थोडेसे टक्स घेतलेले आहेत. आणि ही सलवार सुद्धा मी आता शिवून त्याची पूर्ण केलेली आहे. तर एकंदरीत हा ड्रेस कसा झालाय हे मला कमेंट करून अवश्य सांगा. आणि हा ड्रेस मला कसा दिसतोय हे पण सांगावे. त्यामुळे हा मी शिवून तयार केला कारण मला एका फंक्शनला जायचं होतं हा ड्रेस घालून. आता याच्यावरची ओढणी पण तुम्हाला दाखवते. ही बघा, ओढणी पण त्याच रंगाची आहे. आणि हा ड्रेस घालून आता मी एका फंक्शनला जाणार आहे. तर ड्रेस कसा झालाय मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि माझी शिवायची काही पद्धत चुकलेली असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.